KNH न्यूज 24. सोने येथील संजय वैरागर अमानुष मारहाण प्रकरणी दलित संघटनांचे तीव्र आंदोलन, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी. नेवासा तालुक्यातील सोने येथे मातंग समाजातील तरुण संजय वैरागर याला जातीवादी प्रवृत्तीच्या काही व्यक्तींनी अमानुषपणे मारहाण करून गंभीर जखमी केले. या घटनेचा विविध दलित संघटनांनी तीव्र निषेध नोंदवत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. ही निदर्शने रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. आंदोलनानंतर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांना भाजप नेते बंडूकुमार शिंदे, भाजप अनुसूचित जाती मागासवर्गीय सेल तालुका अध्यक्ष विजय शेलार, ख्रिस्ती विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम व चर्मकार महासंघाचे राज्य सचिव संतोष कांबळे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. यावेळी भाजप नेते बंडू शिंदे म्हणाले, संजय वैरागर याला निर्दयपणे मारहाण करून हात फ्रॅक्चर केला व डोळ्यात चाकू खुपसला. ही घटना अत्यंत निंदनीय असून आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. भाजपचे विजय शेलार यांनी सांगितले की या प्रकरणात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपींना जेलमध्ये सडवले पाहिजे. कठोर कारवाईमुळेच अत्याचारांना आळा बसेल. रिपाई जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी सांगितले की गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात दलितांवरील अत्याचार वाढले असून अहमदनगर जिल्हा दलित अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करावा. आरोपींना तत्काळ अटक न झाल्यास दलित संघटना उग्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील असा इशारा त्यांनी दिला. या निदर्शनात रिपाई शहराध्यक्ष विजय पवार, ख्रिस्ती समाज नेते सुरेश ठुबे, सुनील मगर, विठ्ठल गालफाडे, आकाश शेंडे, विशाल सुरडकर, दीपक भांड, रावसाहेब आल्हाट, विशाल शिरसाट, बाबासाहेब भालेराव, आकाश गायकवाड, किरण भोसले, किशोर अभंग, आशिष मोरे, राजेंद्र बोरकर, प्रवीण वैरागर, गणेश शिंदे, किशोर फाजगे, विजय उमाप व दीपक बिरंजी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दलित मित्र बाबासाहेब शेलार यांनी केले, तर आभार अमोल मिसाळ यांनी मानले. KNH न्यूज 24 साठी किशोर अभंग, श्रीरामपूर.